मोटिवेट करू शकतो, तयार करू शकतो, तरच आपल्या समाजातील एखादा खेळाडू वरच्या पातळीवर जाऊन खेळू शकतो. आणि म्हणूनच लाड सरांनी देखील आपल्याला रिक्वेस्ट केले, बघा येत्या काळामध्ये आपल्या समाजात देखील खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. तर वर्तकनगर संघाचे षटकार मारलेले खेळाडू त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. राहुल यायचं, राहुल वर्तकनगर ठाणे, राहुल राहुल जयेश आणि जुगेश यांनी यायचं आहे. राहुल याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जयेशसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. जुगेशसाठी 1000 आहेत, तर जयेशसाठी 500 रुपये आहेत. सूरज सिंग साठी 1000 रुपये आहेत. शिवसेनेचा महारथी तो, शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला. शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला. मर्द मराठा भडकला तेव्हा भगवा झेंडा 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 फडकला. जय होनी शिवाजी, जय होनी शिवाजी. चला, आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला हा चौथा सामना आहे जो खेळवला जातोय भाईंदर बॉईज विपक्ष वाघबीळ. सेकंड झाले ती म्हणजेच 2 गोलंदाजी मार्कवर सिद्धार्थ. पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असेल सागर पाटील. यावेळेस खूपच प्रचंड वेगाने हा चेंडू डिलिव्हर केला गेलाय. खरंच जर आपण स्पीडोमीटर आणला असतं तर स्पीड देखील आपण कॅल्क्युलेट केला असता तर जवळपास 140 145 किलोमीटर पर आवरने हा चेंडू हाताळला गेला होता. धावसंख्या थांबले ती म्हणजे दोन्ही आकड्यावर बॉल्स डिलिव्हर करून झालं. या पहिल्या डावातल्या पहिल्या षटकातले 2. सिद्धार्थ खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, चांगली स्टार्ट मिळवून देतोय भाईंदर बॉईज संघाला. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क सज्ज होते. राईट आर्मवर विकेट. सिद्धार्थ स्ट्राईकवर बॅट्समन असेल सागर. यावेळेस रिपिटेशन ऑफ प्रिव्हियस डिलिव्हरी. जसा चेंडू या अगोदर हाताळला होता तसाच चेंडू, त्याच पिचिंगचा, त्याच वेगाचा, त्याच लाईनचा हा बॉल आपल्याला हाताला पाहायला मिळाला. गोलंदाज सिद्धार्थ. धावसंख्या थांबले ती म्हणजे दोन्ही आकड्यावर. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या तर त्यानंतर मात्र 2 डॉट. चला, RK एंटरप्राइज वर्तकनगर तुम्हाला उद्या सकाळी 9:30 वाजता रिपोर्ट करायचे. RK एंटरप्राइजेस वर्तकनगर संघाला उद्या सकाळी 9:30 वाजता रिपोर्ट करायचे. या गोष्टीची दखल घ्या प्लीज. धावसंख्या झाले 2 धावा. पुढचा बॉल सिद्धार्थ राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पिचिंग बदलली, बाउन्स बदलला, आपल्याला बदलताना पाहायला मिळाला. पिचिंग देखील बदलले. खूप चांगली गोलंदाजी शफल खेळताचा प्रयत्न झाला होता. यष्ट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि अचूक चेंडू असल्याची खूण पंच आमच्यापर्यंत पोहोचवला. 3 बॉल्स डॉट हाताळले सागरने आणि खूप कमालीची गोलंदाजी, चांगला दमखम दाखवला जातोय गोलंदाज सिद्धार्थ कडून. आणि सन्माननीय दिनेश लाड सर रजा घेत आहेत. नक्कीच खूप चांगली सूचना त्यांनी केली की लेदर क्रिकेटचं एक मैदान उपलब्ध करून द्या ज्यामुळे एक प्लॅटफॉर्म मिळेल या यंग टॅलेंटला, आगरी समाजातील मुलांना त्याला ट्रेन करता येईल. एक प्रॉपर ते गायडन्स देतील, एक कॅम्प घेतील आणि नक्कीच भविष्यामध्ये आपण तसं नियोजन करू देखील. कारण जसं टेनिस क्रिकेटला ग्लॅमर तुमच्या लोकल बॉडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि जर तुम्हाला देशासाठी खेळायचं असेल तर तुम्हाला लेदर क्रिकेटला वाहून घ्यावं लागेल. तर लेदर क्रिकेटसाठी तुम्हाला कॅम्प आयोजित करावा लागेल, सरांना बोलवावं लागेल, त्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन घ्यावं लागेल. तर हे सगळे यशाची गमक आहेत. तुम्ही पाहिलं तर पालघरचं एक चांगला खेळाडू शार्दूल ठाकूर आता ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन आपल्या देशासाठी काम करतो. यापेक्षा जास्त अभिमानाची गोष्ट काय असेल तर तुम्हाला देखील तुमच्या परिसरात कुठला खेळाडू भारतासाठी खेळवायचा असेल किंवा खेळताना पाहायचा असेल तर तसं व्यासपीठ देखील तुम्ही त्याला उभारून दिलं पाहिजे, जेणेकरून आताची जी यंग टॅलेंट आहे
ती येत्या 5-6 वर्षांमध्ये आपल्याला भारत देशासाठी खेळताना पाहायला मिळू शकतील जर त्याच्याकडे तसा टॅलेंट असेल तर. दरम्यान सामना चालू आहे म्हणजेच वाघबी विपक्ष भाईंदर बॉईज आतापर्यंत 5 बॉल्स डिलिव्हर करून झाले, धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 3 वर. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकतोय केतन पाटील, वन ऑफ द बेस्ट फायनेस्ट बॅट्समन ऑफ वाघबीळ भिवंडी परिसरामध्ये. खूप जबरदस्त खेळ याने कित्येक वेळा खेळी आहे, ठाण्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे, पण आज नायगावमध्ये तसा खेळ होईल का पाहूया. पहिल्या षटकातला लास्ट बॉल लाईन मेस, पंचाच्या मध्यमधून व्हाईट बॉलची खूण, धावसंख्येने पुढे जाईल, पोहोचेल 4 या आकड्यावर. बघा खूप बहारदार गोलंदाजी करतोय, पण शेवट मात्र कुठेतरी स्वैर पाहायला मिळाला. या पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त आणि फक्त 4 धावा. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवर राईट आर्म अराउंड द विकेट सिद्धार्थ. यावेळेस बॅकफूट डिफेन्स पाहायला मिळालाय, कव्हरच्या क्षेत्रात चेंडू प्लेस केला जातोय. दरम्यान एकदा कंप्लीट धावसंख्या झाली ती म्हणजेच एका षटका समाप्तीनंतर 5 धावा, बिनबाद 5 धावा. इकॉनॉमिकल षटक हाताळलंय पहिलं सिद्धार्थने, एक चांगली सुरुवात करून दिली भाईंदर बॉईज संघाला. दी ग्रेट मराठा चषक 2021. बघा गेल्या 11 वर्षांपासून ही स्पर्धा सातत्याने काहीतरी नवनवीन संकल्प करते, नवनवीन उपक्रम आणते सर्व नागरिकांसाठी, क्रीडापटूंसाठी आणि मान्यवर देखील मोठ्या संख्येने या स्पर्धेला हजेरी का लावत आहेत, कारण हे प्रेम आहे सर्व मान्यवरांचं मोहनदादांवर आणि त्यामुळेच मात्र चांगले संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत आणि आदरणीय व्यक्तिमत्व या व्हीआयपी डेसवर पाहायला मिळतात. घेऊया छोटीशी विश्रांती, देऊया डिजिटल संधी. शिवसेनेचा आवाज आणि हा आवाज 7 दिवसांपासून आपण ऐकतोय, अनुभवतोय आणि कुठेतरी ऊर्जा देणारा हा आवाज आहे. भगवं वादळ या मैदानात 7 दिवसापासून घोंगावते आणि कुठेतरी पॉझिटिव्हिटी दिसते सर्व खेळाडूंमध्ये, सर्व प्रेक्षकांमध्ये. आणि सरकार देखील महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं आहे आणि या शिवसेने सरकारने कोरोना काळात देखील चांगली कामगिरी केली जेव्हापासून पदभार स्वीकारलेला आहे. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गिरीश बोहरा. यावेळेस खूप चांगला हुक, चेंडू फ्लाय होतोय तो म्हणजेच फाईन लेग सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. रंग राष्ट्राचा भगवा महाराष्ट्राचा रंग राष्ट्राचा भगवा महाराष्ट्राचा. बघा अजूनही कोणी जवळचं शिल्लक असेल तर आमच्या व्यापीठाच्या उजवीकडे 2 स्टॉल्स आहेत. भूषण भोई यांचा स्टॉल आहे आणि जिजाऊ महिला बचत गट यांचा स्टॉल आहे. 2 स्टॉल्स आहेत. स्वस्त दरामध्ये खूप रुचकर जेवण आणि नाश्ता तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकेल, तर नक्कीच त्या खाद्यपदार्थ स्टॉल्सवर जाऊन आनंद घ्या चांगल्या चांगल्या व्यंजनांचा माफक दरामध्ये. धावसंख्या झाली ती म्हणजेच 11 धावा, 11 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. चांगली धावसंख्या मेंटेन केले या षटकाच्या पहिल्या चेंडूवर. असं वाटलं होतं की सेट होता, याच बॉलची वाट पाहत होता केतन असं जाणवलं, कारण जसा तो चेंडू पीच झाला स्वतः पोझिशन घेतली आणि खूप चांगल्या पद्धतीने हुक केलं या बॉलला. फाईन लेग सीमारेषा ओलांडतोय. धावसंख्या झाली 11. हो यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेर जेव्हा ठेवला गेला होता. व्हेरिएशन केलं जाते बघा, व्हेरिएशन इज मस्ट. मी वारंवार सांगतोय, कारण जर तुम्हाला मार बसायला लागला तरच मात्र तुम्हाला समज येते, असं आपण कित्येक वेळा पाहिलंय, अनुभवलंय. आणि एकदा मार बसल्यानंतर टप्प्यामध्ये बदल पाहायला मिळाला, त्यानंतर लाईन देखील थोडीशी बदलली आणि यावेळेस कुठेतरी थांबवलं जाते फलंदाज केतनला. धावसंख्या झाली 11 धावा. पुढचा बॉल पंचांच्या उजवीकडून. यावेळेस यस एक धाव पाहून पूर्ण तर केली आहे विथ द बॅट की काय पाहूया. दरम्यान दुसऱ्या धावाचा कॉल आहे, बाजून परतावा लागेल सागरला. दरम्यान ही एक धाव विथ द बॅट आहे, ही एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 12 वर. लेग बाईज यस सॉरी लेग बाईज यस इशारा येण्याची वाट आम्ही पाहत होतो आणि पंचांनी मात्र निरीक्षण करायचं बाकी होतं, कारण दुसऱ्या धावेकडचा प्रयत्न सागर कडून केला गेला आणि सागरला परतावा लागेल. सागरची जागा भरून काढण्यासाठी पंकज येतोय. कमन डीजे. नाही तुमच्या सारखे कधी साहेब एकच साहेब हो आमचे बाळा साहेब. साहेब एकच साहेब हो आमचे बाळा साहेब.
बेस्ट वन ठाण्याचा आक्रमक फलंदाज तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल पंकज गोंधळे, स्ट्राईक एंडला असेल केतन. ही जोडी मात्र खूप महत्वाची असेल वाघबीर संघासाठी. यावेळेस खूप जास्त खाली राहिला आहे. खरंच कौतुक करीन मी गोलंदाज गिरीशचं, कारण त्याला माहिती आहे दोन आक्रमक फलंदाज समोर असताना मला माझी गोलंदाजी चांगली करावी लागेल, मला टप्प्याची हाताळणी चांगली करावी लागेल, मला पिचिंग अचूक करावी लागेल. या सर्व गोष्टींचा सर्व बाबींचा परिपूर्ण वापर करतोय गिरीश बोरा या षटकामध्ये. आतापर्यंत या षटकामध्ये पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर कमालीचा पलटवार गिरीश देतोय. धावसंख्या झाले 12. पुन्हा एकदा प्लेड ऑन जात आहे. बॅटची एज घेऊन यष्ट्याचा वेध घेतला गेलाय. दुसरा हादरा बसतोय तो म्हणजे वाघबीर संघाला. धावसंख्या 12 असताना तर आपण तुम्ही आईस्क्रीम जी खालीत आज दुपारी प्रेक्षकासाठी जी आईस्क्रीम जी होती ती 8 दिवस आम्हाला उपलब्ध करून दिले. एका मान्यवर व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर रोज त्यांच्या माध्यमातून आईस्क्रीमची सुविधा दिली जाते. आतापर्यंत आजचा 7वा दिवस आहे. 7व्या दिवशी देखील तुम्ही दुपारच्या सत्रामध्ये आईस्क्रीम देखील अनुभवली असेल. त्यानंतर ग्रेट मराठा परिवाराच्या वतीने शिकंजीचा देखील आस्वाद घेतला असेल आणि प्रेक्षकांचं तितकंच आम्ही आदरातिथ्य करतो आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून आहात, कारण प्रेक्षक सर्वात महत्वाचे आहेत आमच्यासाठी आणि त्यांची देखरेख देखील आमच्या स्वयंसेवकांकडून केली जाते. दरम्यान धावसंख्या झाले सुनील स्पोर्ट्स वाघबीर संघाची 2 गडी बाद 12 धावा. बघा एक षटकार आल्यानंतर वाटलं होतं कुठेतरी धावांना वेग येईल, सातत्याने त्याची फटकेबाजी होत राहील सुनील स्पोर्ट्स संघाची. पण भाईंदर बॉईज देखील तितका जुळा जाणता संघ आहे. कप्तान व्हॅलीच्या नेतृत्वाखाली त्यांनी खूप वेळा हादरे बसवलेत मोठमोठ्या संघांना आणि त्यातल्यात सुनील स्पोर्ट्स देखील आजच्या दिवसामध्ये कुठेतरी चाचपडतोय. ऍज अ बॅटिंग ऑर्डर स्ट्रायकर बॅट्समन असेल नंदू द मास्टर क्रिकेटर. बघा जुना जाणता संघ जर सर्व असेल तर मी वाघबीर संघाचं नाव घेईल. मेघनाथ गोंधळे, पंकज गोंधळे, केतन पाटील, मनोज पाटील हे सर्व जुने खेळाडू एका संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. आणि यावेळेस पंचांच्या माध्यमातून यस इशारा येतोय. व्हाईट बॉल उजव्या यष्टीच्या नियंत्रण रेषा ओलांडतोय बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजेच 13 धावा. बघा अनुभवी खेळाडूंचा खूप जास्त भरणा आहे सुनील स्पोर्ट्स वाघबीर संघामध्ये. आणि आपण जर भाईंदरबाईचा उल्लेख करायचा झाला तर मॅनेजर नंतर व्हॅली आहे, पराग पाठारे तुम्ही पाहू शकताय आणि खूप सारे जुने जाणते खेळाडू देखील भाईंदरबाईज मध्ये पाहायला मिळतात. यावेळेस शॉर्ट अँड पुल केलाय. व्हॅलीला चेंडू बीट करून मागे निघत होतो. व्हॅली मात्र वेगाने पळतोय. वय वर्ष 48. बाजूला चेंडू स्टॉप करेल का? स्टॉप केला जाईल. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावाचा कॉल आला, पंकजने थांबवलाय. खूप चांगला स्टॉप. बघा व्हॅली वय वर्ष 48 आहे आणि तरी देखील तुम्ही त्यांचा सुरेख खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. राजू पाटील हे देखील आपण आमच्या व्हीआयपी डाईस वर पाहू शकतो. वय वर्ष 50 अप आहेत आणि तितका चांगला खेळ त्यांचा मास्टर्स मध्ये आम्हाला पाहायला मिळाला. गेले कित्येक दशकांपासून ते क्रिकेटसाठी समर्पित आहेत आणि आज तर नवघर संघाला प्रोत्साहन देण्यासाठी ते खास करून उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीने. एकूण एक सर्व प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं आम्ही या मैदानात स्वागत करतो. चला वेळ घेऊ नका प्लीज जास्त प्लीज. 2 षटक संपले. 2 षटकानंतर धावसंख्या झाले सुनील स्पोर्ट्स वाघबीर संघाची 2 गडी बाद 15 धावा. बघा उद्या आमचा शेवटचा दिवस असेल आणि नक्कीच सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं औचित्य आहे पण साधेपणाने वाढदिवस साजरा केला जाईल, कारण स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आम्ही आयोजित केली आहे. आणि सुरुवातीला ही स्पर्धा आयोजन करण्याचा कुठला हेतू नव्हता, पण त्यानंतर मात्र भाईंच्या मनात आलं की दरवर्षी आपण सातत्याने ही स्पर्धा ठेवतोय, तर यावर्षी का नको म्हणून यावर्षी देखील स्पर्धा ठेवली गेली आणि यावर्षी समाज प्रबोधन जास्तीत जास्त झालं पाहिजे याकडे लक्ष दिलं गेलं सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांचं. म्हणूनच की काय स्पर्धेच्या दरम्यान आपण सफाई कर्मचाऱ्यांचा शुभ सन्मान केला, त्यानंतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा शुभ सन्मान केलाय, उद्याच्या दिवशी विद्यार्थ्यांचा देखील गुणगौरव केला जाईल. या सर्व गोष्टी देखील प्रामुख्याने हाताळल्या जातात या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 षटक संपतात. 2 षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या झाली सुनील स्पोर्ट्स वाघबीर संघाची 2 गडी बाद 15 धावा. बघा थोडीशी विचार करायला लावणारी ही धावसंख्या आहे, कारण 12 बॉल 15 धावा आणि या मर्यादित 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये मात्र धावांना ओघ द्यावा लागतो, कारण 2 षटकं जी होती ती पॉवर प्लेची होती. पॉवर प्लेची 2 षटकं संपलेत आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र म्हणावे त्याची फलंदाजी सुनील स्पोर्ट्स वाघबीर संघाची झाली नाहीये. पाहूया येणाऱ्या 4 षटकामध्ये बहारदार फलंदाजी होईल का. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय पंकज गोंधळे, नॉन स्ट्राईकला असेल बॅट्समन नंदू पाटील गोलंदाजी मार्कवर, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं
तोच गोलंदाज सिद्धार्थ पाहू शकतो. चला प्लीज सिद्धार्थ घाई करा. बघा यानंतर सुद्धा आम्हाला एक सामना फिनिश करायचा आहे, तर तुमच्यातला एक संघ पुढे जाणार आहे. प्लीज जरा घाई करा जेणेकरून पुढचा सामना देखील आम्हाला 6 षटकाचा खेळता येईल. बघा तुमच्यासाठी आम्ही नियोजन केलंय. 3ऱ्या षटकातला पहिला बॉल पंकजसाठी सिद्धार्थ. यावेळेस क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह. तुम्ही आवाज तर बॅटचा ऐकला असेलच, पण लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पराग आहे. चेंडू स्टॉप करून फेक करेपर्यंत फक्त एक धाव कंप्लीट केली जाईल. गणेश हे देखील एक नाव आहे जे तुम्हाला येणाऱ्या MBPL मध्ये चांगला खेळ करताना पाहायला मिळेल. बघा खूप काही नावं आहेत, तर तुमच्या खेळाच्या आधारावर तुमची प्रसिद्धी होते. तुम्ही जर आज स्वतः सिद्ध केलं तर जग तुम्हाला उद्या प्रसिद्ध करेल, आणि तसा खेळ कित्येक फलंदाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिला सुद्धा आहे. यावेळेस ऑन साइडला चार्ज केलं जाते. 2 क्षेत्ररक्षक चेस करतात. बॉल दरम्यान एक धाव कंप्लीट करून दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत सुद्धा. फेकी देखील तितकीच चांगली होते. बॅकअप प्लॅन इज रेडी. 2 धावा. बघा कालच्या दिवसात सोलोमनने देखील अर्धशतक कंप्लीट केलं गेलं होतं, आणि 6 षटकाच्या क्रिकेटमध्ये आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये अर्धशतक कंप्लीट करणं ही देखील एक सौभाग्याची गोष्ट आहे, आणि त्याच्या सोलोमनच्या माध्यमातून ते अर्धशतक कंप्लीट केले गेले. आजच्या दिवसामध्ये कसा खेळ होतोय, कुठला रेकॉर्ड आपण पाहणार होते, लेट्स सी. कारण आतापर्यंत अजूनपर्यंत हॅट्रिक देखील पूर्ण गेले त्या स्पर्धेमध्ये. फुल टॉस आहे, फक्त दिशा देण्याचं काम होतं. चेंडू निघून जातो लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. बघा एक चौकारानंतर लगेचच व्हॅली आले आहेत आणि कुठेतरी कानमंत्र दिलाय, अनुभव शेअर केलाय की तू काय केलंयस आणि काय करायला पाहिजे. नक्कीच प्लीज 1 मिनिट मॅच थांबवा. कुठला खेळाडू आहे प्लीज मैदानाच्या बाहेरून जा प्लीज. मला जॉली बॉयचे खेळाडू वाटत की आरखे इंटरव्ह्यू. प्लीज मैदानाच्या बाहेर जा प्लीज. थँक्यू. चला पुढचा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. गिरीश बोरा. स्ट्राईकवर असेल बॅट्समन नंदू. यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक आहे, पण क्षेत्ररक्षक आहे का नाही. धावून कावा करायच्या, धावून धावा पूर्ण करायच्यात. बघा यावेळेस मात्र वाघवी संघ देखील थोडासा दोष देत असले वायर्सला, पण बाबा दोष देऊन काय होणार नाही. मैदान आपल्याकडे आहे, पण काही व्यत्यय देखील या मैदानामध्ये आहेत, आणि त्यांना आपण डावलून काय चालणार नाही, कारण वीज पुरवठा खंडित होईल जर त्या आपण वायर्स या मैदानाच्या बाहेर केल्या तर. काही व्यत्यय आहेत, आणि त्या व्यत्ययाचा फायदा कुठेतरी भाईंदर बॉईजला होतोय. षटकार होता कंपल्सरी, पण नियतीसमोर देखील आपण काय करू शकत नाहीये. चला धावसंख्या झाली ती म्हणजेच 23 धावा. गिरीश. यावेळेस मात्र कनेक्शन प्रॉपर झालं. एक्झिक्युशन देखील तितकंच चांगलं. चेंडू निघून जाते लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार. म्हणजे षटकार जाणं हे पक्क होतं या षटकामध्ये, कारण एक षटकार वाचवला गेला होता वायर्सच्या माध्यमातून, पण त्या पुढील चेंडूवर पंकजने आपले हात खुले केले आणि लॉंग ऑन सीमारेषा दाखवले. बॉलला धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 29 या आकड्यावर आतापर्यंत बॉल्स डिलिव्हरी करून झाले त्या षटकातले 5. शेवटचा बॉल असेल. आपण पाहू शकतो 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आत आहे. शॉर्ट थर्डमॅन, पॉइंट आणि कव्हर असे 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आत. बाकी सर्व क्षेत्ररक्षक गार्ड करतात सीमारेषा. हो अक्षरशः लेग स्टिकच्या इंचभर अंतराच्या बाजूने हा बॉल ट्रॅव्हल झालाय, पण नियमाप्रमाणे पंचाच्या माध्यमातून वाईडची खूण केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 वर. 30 रन्स. बघा इरादा तर चांगला होता गोलंदाजाचा, थोडासा क्रॉस सीमर करून लेग साइडला अटॅक करण्याचा, पण मात्र थोडासा डिस्टन्स एक्स्ट्रा गेलं. धावसंख्या झाली म्हणजे 30 वर. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न झाला होता. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जाईल, तोवर मग नंदूने स्टॉपचा इशारा केला. एक धाव कंप्लीट केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 31 वर. तर विरल सर ड्रिंक्स ट्रॉली पाठवायची आहे का? नको. ओके थांबवतोय. चला पुढच्या षटकात आपण बघूया. पंचाच्या कॉल आल्यावरच आपण ड्रिंक्स ट्रॉली याद करायची. धावसंख्या झाली ती म्हणजे 31 धावा. 3 षटकात समाप्तीनंतर गडीबाद झाल्यात सुनील स्पोर्ट्स वाघवी सकाळचे 2. घेऊ एक छोटीशी विश्रांती. दिव्या डिजिटल संधी. कमान डीजे. शिवसेना
शिवसैनिकांच्या उमानेच्या कणाकणातून शिवसैनिकांच्या मनामनात एकच रुपतोय नाद, आता एकच रुपतोय बाळासाहेब जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद बाळासाहेब जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद. आपण पाहतात शिवसेना युवा सेना प्रणित तसेच स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ द ग्रेट मराठा चषक 2021 खूपच प्रसन्न असं वातावरण गेल्या 7 दिवसांपासून या मैदानावर अनुभवायला मिळते. प्रेक्षकांच्याकडून चांगला प्रतिसाद, संघ देखील तितक्याच मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत आणि कुठेतरी एक ऑल इज वेल अशी टुर्नामेंट तुम्ही अनुभवतायत. आणि नक्कीच ही स्पर्धा निहाळण्यासाठी वर्षभर कित्येक प्रेक्षक वाट पाहत असतात, कारण शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेली स्पर्धा आणि प्रामुख्याने वैविध्य देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. बक्षिसाची बरसात देखील तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून कित्येक वेळा अनुभवायला मिळाले. न्यू बॉलर बॉलिंग ट्रॅक वर येतोय संतोष. आमच्या अपोजिट टू कमेंट्री बॉक्स एंडने म्हणजेच काय रेल्वे स्टेशन एंडने संतोष गोलंदाजी करेल. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय पंकज गोंधळे. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर आपण पाहू शकतायत 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला आणि 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतात ऑफ साइडला. आणि कुठेतरी व्हॅली आपला अनुभव पणाला लावून क्षेत्ररक्षण सेट करतोय. बघा खूप सारे पावसाळी व्हॅलीले पाहिलेत आणि त्याला माहिती आहे की कुठल्या फलंदाजाला कसं अडवायचंय. आणि पाहूया आता या रणनीतीमध्ये यशस्वी ठरतोय का व्हॅली. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार संतोष. स्ट्राईकवर बॅट्समन पंकज गोंधळे. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि यावेळेस सक्सेस देखील मिळत आहे. डीप क्षेत्ररक्षक येईपर्यंत दुसऱ्या धावाचा कॉल आहे. वेगाने नंदूने आणि पंकजने या 2 धावा कव्हर केल्यात. बघा नंदू आणि पंकज वन ऑफ द सक्सेसफुल प्लेयर ऑफ वाघबीळ, कारण कित्येक वर्षांपासून हे 2 फलंदाज चांगला खेळ करतायत. आणि मेघनाथ गोंधळे हे देखील एक मोठं नाव आहे ज्याने ठाणे क्रिकेट असोसिएशनचा खूप चांगला सांभाळ केला. त्यांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट ठाण्यामध्ये खेळलं जाते. नियमांची खूप चांगली अंमलबजावणी सन्माननीय मेघनाथ गोंधळे यांच्या माध्यमातून ठाण्याला केले जाते. आणि कुठेतरी ठाण्यातल्या 2 टीम्सना घेऊन व्यावसायिक क्षेत्रामध्ये देखील मेघनाथ गोंधळे आवर्जून आपली एंट्री करतात, जेणेकरून या लोकल टॅलेंटला व्यावसायिक खेळ खेळता यावा. प्रामुख्याने मेघनाथ गोंधळे यांचं ते लक्ष आहे आणि त्यांच्या माध्यमातून एंट्रीज देखील केल्या जातात. ठाण्यातल्या सर्व खेळाडूंना संधी मिळते. पुढचा बॉल खेळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज येतोय संतोष आणि स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकता पंकज. धावसंख्येत झाले एकूण 33 धावा, 33 रन्स. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज संतोष. येस, थोडासा डिस्टर्बन्स क्रीजवर. लक्षपूर्वक खेळ चालू आहे दोन्ही संघांचा, कारण त्यांना माहिती आहे या स्पर्धेचं महत्व. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल संतोष. यावेळेस लेग साइड सोडून जाणारा बॉल आहे. पंचाच्या बद्दल व्हाईट बॉलची खूण. बघा पंच देखील वेळ घेत आहेत का, तर ते पाहतायत व्यवस्थित की चेंडू ट्रॅव्हल करून झालाय आणि कुठून किती नियंत्रण रेषा किटवर आहे, या सर्व गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर अचूक निर्णय पोहोचवतात. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 वर. आतापर्यंत या षटकातले 1 बॉल डिलीव्हर करून झालाय. हो, त्यावेळेस मात्र इनसाइड आउट केलंय. चेंडूला डीप कव्हर क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केलंय. दरम्यान दुसऱ्या धावाचा कॉल आहे. पंकजचा धोकादायक ठरू शकला असता फेकी जर अचूक असती तर. बघा यावेळेस कधी कधी नकार देखील महत्वाचा आहे. प्रत्येक गोष्टीला तुम्ही जर होकार देत गेलात तर तुम्ही व्यसनाला अधीन देखील जाऊ शकता, कारण आपण नकार देखील दिला गेला पाहिजे. जर तुम्हाला एक चांगलं आयुष्य जगायचं असेल तर होकारासोबत नकार देखील दिला गेला पाहिजे. धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर 35. स्ट्राईकवर बॅट्समन असेल नंदू. गोलंदाजी मार्कवर संतोष. स्टेप आउट झाले. मिस टाइम आहे. फॉलो थ्रू मध्ये संतोष होता जेल करता जातोय. इझी वन. खूप चांगला पीक आणि हातरा बसतोय तुम्ही सुनील स्पोर्ट्स वाघबीळ संघाला नंदूच्या स्वरूपात. महाराज 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 आमचे महाराज 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 शंभू महाराज. रयतेचे वाली शिवरायांची सावली जाणते राजे महाराज 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 आमचे महाराज 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 शंभू महाराज. थँक्यू. छत्रपती संभाजी महाराज, अजिंक्य असे महाराज.
ज्याने शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्रात रयतेचा सांभाळ केला असे संभाजी महाराज. नवीन फलंदाज ज्ञान येतोय नवीन फलंदाज. नॉनस्ट्राईक एंडला ज्ञान पाहू शकताय. स्ट्राईकवर तुम्हाला पंकज गोंधळे अजून एक किल्ला लढवत आहेत या सुनील स्पोर्ट्स वाघबी संघाचा. आणि तितकीच भारदस्त गोलंदाजी मी म्हणेन महेंद्रबाईची होते. संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. यावेळेस चेंडू पडल्यानं टॉस होतोय आणि त्या अतिरिक्त उसळीचा मात्र अभ्यास करताना आणि या फलंदाज पंकज गोंधळेला हुक करण्याचा प्रयास झाला होता, पण बॅटचा फेस व्यवस्थित योग्य त्यावेळी ओपन झाला नाही. त्यामुळे कुठलाच समन्वय बॅट अँड बॉल मध्ये नव्हता. चेंडू डॉट धावसंख्या थांबले ती म्हणजेच 35 या आकड्यावर 35 रन्स. यावेळेस खूप चांगली ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहे, पण त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. व्हॅली यांनी सांगितलंय की आमच्यासाठी हे लकी ग्राउंड आहे. ही स्पर्धा आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे, कारण 6 षटकांचे सामने कुठे खेळायला मिळत नाही आणि द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीने हे 6 षटकांचे सामने खेळायला मिळतात, म्हणून आवर्जून ते आपली एंट्री या स्पर्धेला करतात. पण मेघनाथ गोंधळे देखील तितकेच चांगले पॅकर आहेत. यावेळेस मात्र जास्त काही आत्मविश्वास नव्हता हा स्ट्रोक खेळण्यामध्ये पंकज गोंधळेचा. त्याला माहित होतं की लेग साइड सोडून जाणार हा बॉल आहे. जास्त छेडखानी केली नाही, बॉलला जाऊ दिलं. एक धावांची वाढ वाईटच्या स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचते 40 वर. आतापर्यंत बॉल्स डिलिव्हर करून झाले या षटकातले एकूण 5. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज संतोष सज्ज होते. 10च्या धावगतीने सुनील स्पोर्ट्स वाघबी संघाचा खेळ होतोय. आणि आपण मनोजांचा इंटरव्ह्यू घेतला तर बोलले की जास्तीत जास्त धावा आम्ही बनवू, पण आकडा काय सांगितला नव्हता. पाहूया तो आकडा कुठला असेल. पुढचा बॉल. यावेळेस हलक्या त्याने पुश केलं जातंय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा मानस दाखवलाय पंकजने. फक्त एक धाव कंप्लीट केली जाईल. 4 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांत धावसंख्या झाली ती म्हणजेच एकूण 41 धावा गडीबाद झाले सुनील स्पोर्ट्स वाघबी संघाचे 3. घेऊया छोटीशी विश्रांती, देऊया डीजेला संधी. शोध कोठार धावू कसर मीच स्वतःला पाहू कसर या मावळातून मावळून तू कधीच खेळणार माझ्या राजा माझ्या शिवबार माझ्या राजा माझ्या शिवबार माझ्या राजा. चला काय करा प्लीज. यानंतर अजून एक मॅच खेळवायची आहे आणि नवघर संघ देखील दुपारपासून या मैदानावर आहे. खूप चांगला खेळ नवघरचा राहिलाय आणि खूप महिन्यानंतर तुम्ही तर म्हणेन सर्वांनी एक शिस्तबद्ध खेळ नवघर संघाने खेळला. आणि म्हणूनच की राजू पाटलांनी TCP लाईव्हच्या चॅनलवर ती मॅच पाहिली. महेंद्र भगतचे खास मित्र आहेत ते. आणि ती मॅच पाहून आता मात्र आपला संघ चांगला खेळ करतोय आणि आपल्याला खेळ पाहायला जायला पाहिजे, म्हणून राजू पाटील सुद्धा खुद्द या मैदानावर आलेले आहेत प्रोत्साहन वाढवण्यासाठी नवघर संघाचं. तृतास सामना चालू आहे तो म्हणजेच महेंद्र बॉईज आणि सुनील स्पोर्ट्स वाघबीळ. सुनील स्पोर्ट्स वाघबीळ संघ फलंदाजी करताना आतापर्यंत 41 धावा बनवू शकलाय 4 षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ शिल्लक. चला घाई करा प्लीज. बघा एव्हन आता तुम्हाला खूप वेळ दिलाय, आता जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गिरीश. यावेळेस पुन्हा एकदा नीट एकदम अचूक, मी तर म्हणेन अचूक पिचिंग होते. व्यवस्थित लक्ष देऊन गोलंदाजी केली जाते गोलंदाज गिरीश करून, कारण त्याला माहिती आहे की स्ट्रॉंग झोन आहे ऑन साइड पंकजचा आणि म्हणूनच उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल ठेवला जाते जेणेकरून स्टॉप करता येईल फलंदाज पंकजला. पुढचा बॉल. यावेळेस त्याच्या टोला लागतोय. प्रॉमिसिंग नव्हता. डीपून क्षेत्ररक्षक येईपर्यंत एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावाचा कॉल आहे. पंकज डेंजर एंडला आहे आणि योग्य त्या वेळी पॉपिंग क्रीज मध्ये पंकज जाऊन पोहोचतोय. धावसंख्या दोन्ही पुढे जाईल पोहोचेल ती म्हणजेच 43 या आकड्यावर 43 रन्स.
सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांचा उद्या वाढदिवस 15 फेब्रुवारी 2021 या स्पर्धेचं 11वं वर्ष. उद्या सकाळी वृद्धाश्रमाला भेट दिली जाईल. तिकडे देखील वृद्ध पालकांना भेटवस्तू देऊन वाढदिवस ते साजरा करतील. त्यानंतर दुपारी याच मैदानावर विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जाईल. वाढदिवसाचं औचित्य साधून खूप चांगली सामाजिक बांधिलकी आहे आणि मात्र कुठल्याच पदाची अपेक्षा न करता सन्माननीय मोहन रवींद्र पाटील हे गेल्या 11 वर्षापासून हे सातत्याने काम करतायत. यावेळेस पुन्हा एकदा लेग साइड सोडून जाणारा बॉल पंचाच्या मध्यभागातून व्हाईट बॉलची खूण धावसंख्येने पुढे जाईल. पोचेल ती म्हणजेच 44 आकडावर. जर या एकंदरीत डावाचा जर उल्लेख केला तर एकूण 8 धावा या अवांतरच्या स्वरूपात जोडल्या गेल्या आहेत आणि खूप चांगली यावेळेस 7 मिळते या अवांतर धावेची सुनील स्पोर्ट्स वाघबी संघाला. भाईंदर बॉईज संघाकडून कुठेतरी पडझड होते ऍज अ बॉलिंग. पुढचा बॉल यावेळेस पिक तर केलंय. लांगवाला क्षेत्राच्या पारागने घाई केले. चेंडू निघून होता सीमा रेषेच्या बाहेर. वेट फॉर अंपायर सिग्नल. व्हॉट इट इज 4 or 6 4. छत्रपतीच्या शूर मर्दानो छत्रपतीच्या शूर मर्दानो. आपण पाहू शकताय आपण रिप्ले मध्ये की खूप जास्त पुढे आले होते आणि कदाचित त्यांना चेंडूच्या वेगाचा अंदाज बांधता आला नाही आणि नक्की नाराज असतील कारण पराग कधीच ऑनफिल्ड मध्ये चूक करत नाही आणि आता मात्र चूक होते. थोडासा निराश झालाय. लेट इट बी. अजून खूप क्रिकेट बाकी आहे. एक चूक झाली आहे मान्य करतोय. त्यानंतर लगेच फील्ड पोझिशन चेंज केले. गणेश लॉंगोला जाऊन पोहोचले. धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 48 आकड्यावर. आतापर्यंत या 5व्या षटकातले 3 बॉल्स डिलिव्हर करून झाले. स्ट्राईकवर बॅट्समन असेल पंकज. धावसंख्या 48. यावेळेस बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयास झाला होता. एक धाव पुढे करून दुसरी धावचा कॉल. यावेळेस मात्र धावची संधी आहे. पंकज वेगाने पळतोय. डिरेक्ट हिट झाला तर कदाचित धोकादायक ठरू शकला असता. तिसरी धाव ज्ञानकडून कॉल केली जाते आणि दुजोरा दिला जातो या गोष्टीला पंकज कडून. दरम्यान 3 धावा कंप्लीट. बघा क्रिकेट काय आहे तर तुमचं क्षेत्ररक्षण अचूक व्हायला पाहिजे. क्षेत्ररक्षण अचूक झाले तर फेकी अचूक झाली पाहिजे. फेकी अचूक झाली तर तुमचं कलेक्शन चांगलं पाहिजे. येस येस. आतापर्यंत बॉल्स डिलिव्हर करून झाले 4. 2 बॉल्स अजूनही शिल्लक आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 51 धावा. चला घाई करा प्लीज. वी रिक्वेस्ट टू यू. मान्य करतो की तुम्हाला आम्ही उशिरा खेळवलंय पण आम्हाला देखील तुम्ही सहकार्य करायला मी अपेक्षा ठेवतोय तुमच्या दोघांकडून. प्लीज मी दोघांकडून असं नाही की फक्त येस ड्रिंक्स टोले मी पाठवतोय. पाणी पाठवून देतोय. मी विनंती करतोय ड्रिंक्समॅन रेडी राहायचे. लगेच 2 बॉल्स नंतर आपण पाणी पाठवून देऊया. ड्रिंक्समॅन रेडी राहायचे कारण बघा स्पर्धा ठेवताना आयोजकांचा विचार काय असतो. सकाळी लवकरात लवकर सामने स्टार्ट झाले तर त्यांना देखील तितकंच बरं वाटते कारण 6-6 षटकांचं क्रिकेट आपण खेळतो. एका दिवसात 2 संघांना पुढची चाल देतोय. तुमच्यासाठी एवढं चांगलं नियोजन करताना आम्ही देखील अपेक्षा ठेवतोय की तुमच्याकडून सुद्धा तितकंच चांगलं सहकार्य आम्हाला मिळेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र अचंबित करणारा हा बॉल होता. जवळपास ब्लॉकहोल डिलिव्हरी होती. डिफेन्स केला जातोय ज्ञानकडून. दरम्यान एक धावांची वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 52 वर. लास्ट बॉल असेल. आपण पाहू शकतो प्रोजेक्टेड स्कोर विल बी 65 to 70 जर याच धावगतीने खेळ केला गेला तर. पण त्या कदाचित कमी असतील कारण भाईंदर बॉईजची फलंदाजी अटॅकिंग आहे. मॅनेजर आहेत. त्यानंतर गणेश आहे. रोहित आहे. त्यानंतर पराग आहे. या सर्व आणि व्हॅली आवर्जून उल्लेख व्हॅलीचा करणार की व्हॅली देखील तितकाच स्टार्टिंग बॅटिंग ऑर्डरला येत असतात. तर हीच सारखी बॅटिंग लाईनअप असताना मात्र 70 धावा तरी बनल्या पाहिजे पहिल्या डावामध्ये. यावेळेस हवेत खेळण्याचा प्रयत्न झाला होता. समन्वय झाला आणि 5 षटकं संपतात. 5 षटकं समाप्तीनंतर धावसंख्या झाले ती म्हणजेच 52 धावा आणि गडी बाद झालेत. आतापर्यंत या डावातले 3 5 षटकात 53 धावा झालेत. गेली एक छोटीशी विश्रांती देऊया डीजेला संधी. कमन डीजे. शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे दान. पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान. हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान. हे भगवे आमचे रक्त तळपतो तत्त हिंदवी बाणा. अरे
भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा सात गोत्र अन धर्म आमचा शिवसेना 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 चला प्लीज घाई करा. शिवसेनेचं हे प्रेरणादायी गीत तुम्हाला ऐकायला मिळालं आणि तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. मी तर म्हणे कौतुक करीन महेंद्र भगत यांचं, असं मनकवणं आहे म्हणून नाही तर ड्रोनने शूट जरूर केलंय, पण त्यामध्ये तुम्ही पाहू शकता त्यांनी किती कलर चेंजेस केलेले आहेत. मोहनदादांना मध्ये उभं ठेवून खूप चांगलं छायाचित्र तुम्हाला पाहायला मिळेल. छायाचित्र ना, मी तर चलचित्र म्हणून पाहू शकता आपण. ड्रोन व्ह्यू डे 7 द ग्रेट मराठा चषक 2021 आणि आपण मैदानामध्ये सकाळी पाहिलं होतं. सन्माननीय मोहन रवींद्र पाटील उभे होते आणि खूप चांगली व्यक्ती मोहन रवींद्र पाटील आहे आणि तितकंच चांगलं चलचित्र देखील रेकॉर्ड केलंय आमचे सन्माननीय महेंद्र भगत यांनी. चला 5 षटकं फेकून झालं, धावसंख्या 52 आहे. चला सुनील लवकर या, चला प्लीज बघा वेळेबद्दल सहकार्य करा. बघा नंतर बॅड लाईट येतोय, आम्ही वारंवार उल्लेख करतोय. तुम्ही देखील रोज युट्यूबच्या माध्यमातून मॅचेस पाहत असाल तर शेवटच्या समोर बॅड लाईट येते, अंधुक प्रकाश येतो, बॉल ट्रॅव्हल होत नाही हवेमधून. त्यामुळे वारंवार आम्ही सूचना तुम्हाला करतोय आणि तुम्हाला देखील अनुभव आहे या सर्व गोष्टींचा आणि त्यामुळे किती वेळा तुम्ही पराभूत देखील झाला असाल आणि कोणात कुठल्याच संघाच्या बाबतीत असं घडू नये म्हणून वारंवार आम्ही ही सूचना करतोय. चला प्लीज प्लीज बॉल चला बॉलर तयार, चला प्लीज स्टार्ट घ्या. चला बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज असेल सुनील, पंचांच्या उजवीकडून स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकता ज्ञान जो खेळतो वैयक्तिक 1 धावेवर आणि पंकज वैयक्तिक 25 धावांवर. यावेळेस लो फुलटॉस होता, ऑन ड्राईव्ह केलंय, मिडॉलला क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू ट्रॅव्हल होतो, लॉंग ऑन पर्यंत पोहोचतोय, क्षेत्ररक्षक थोडंसं चुकतंय, दरम्यान 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत सुद्धा. पंकजचा विचार होता की 3री धाव देखील घेऊया का, पण मात्र तो घेऊया का हे प्रश्नच राहिलाय, त्याचं उत्तर काय मिळाले. सुहास वाडकर साहेब, मुंबई महानगरपालिकेचे सन्माननीय सुहास वाडकर साहेब यांचं आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत, वेलकम वेलकम वेलकम. मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान उपमहापौर सन्माननीय श्रीयुक्त सुहास वाडकर साहेब यांचं आगमन, त्यांचा मी सहर्ष स्वागत आणि सपत्नीक सहपरिवार आले त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो. वेलकम सर, वेलकम सर. पूर्ण कुटुंबासोबत ते आले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम सर. सन्माननीय सुहास वाडकर साहेब सपत्नीक आमच्या या आयोजनासाठी आले, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम सर. विराजमान व्हायचे सर. चला सामना ऑन ठेवा. धावसंख्या झाली ती म्हणजेच 56 धावा, 54. गोलंदाजी मार्कवर सुनील. चला प्लीज सुनील, गोलंदाजी मार्कवर तयार. यावेळेस फिरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, दरम्यान डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे गणेश कडून थोडीशी चूक झाली होती पण वेळी सावरले, तर फक्त एकच धाव ऍड केली जाईल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 55. चला मी विनंती करतो हरीश पांडुरंग पाटील, धर्मेंद्र पद्माकर पाटील, नित्यानंद पाटील, प्रमोद रामचंद्र म्हात्रे, अलंकार भोईर, विनय पाटील, शेखर पाटील आणि दीपक पाटील दीपक भोईर यांनी यायचे प्लीज. सर्व कोरोना योद्धा आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान देखील या द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीने केला जाईल. सर्व कोरोना योद्धांनी VIP डेस्कवर यायचे प्लीज. थँक्यू सर. चला सामना ऑन ठेवायचा. बघा आम्ही इकडे सूचना करत राहू, आम्ही पाहुण्याचा सन्मान देखील करत राहू, पण तुमचा सामना मैदानाच्या आतमध्ये ऑन राहिला पाहिजे. धावसंख्या 55. फुलटॉस आहे आणि फुलटॉस बॉलला मात्र हवाई सफर घडवले. पंकज गोंधळ चेंडू निघून जाते फॉरवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, षटकार.
थँक्यू. धावसंख्या झाली ती म्हणजेच 61 धावा. बघा व्हॅल्यूचं कौतुक का वाटते मला माहितीये का, जेव्हा त्याचा गोलंदाज चुकी करतो ना तो त्याच्या काठीवर हात देतो आणि त्याचं कौतुक करतोय की तू ही चूक केली आहे, तू याहून चांगली गोलंदाजी करू शकतो, हा त्याला आत्मविश्वास देण्यासाठी जातो. आणि व्हॅलीला कित्येक वेळा पाहिला आणि इतकी वयाने जास्त असलेली व्यक्ती मात्र वारंवार मात्र इकडे तिकडे करत असते. तुम्ही व्हॅलीला नेहमी पाहिलेच, व्हॅलीचा खेळ नेहमीच पाहिला असेल. क्विक असतात त्या आउटफील्ड मध्ये. धावसंख्या झाली ती म्हणजेच 61. पुढचा बॉल यावेळेस मात्र 1 बाउन्स, एका बाउन्सची ताकीद दिली गेली. यापुढे जर तुम्ही असा चेंडू हाताळला तर मात्र दंडित केले जाईल. स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण समर्पित केली आणि द ग्रेट मराठा परिवाराचे सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांनी सातत्याने 11 वर्ष ही स्पर्धा अविरतपणे चालू ठेवली आहे आणि प्रत्येक वर्षी 8-8 दिवसांचा क्रिकेटचा सोहळा प्रेक्षकांनी अनुभवलाय. यावेळेस मात्र यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय, लॉंग स्टॉप रिजन पर्यंत पोहोचतोय, सीमारेषा ओलांडतोय, 4 धावांसाठी चौकारितोय. आम्ही शिवाचे सैनिक. सन्माननीय सुहास वाडकर यांच्या माहितीसाठी गेल्या 8 दिवसांपासून क्रिकेटची स्पर्धा आहे, पण क्रिकेटच्या स्पर्धेसोबतच आपण सामाजिक बांधिलकी देखील जपली आहे. कोरोना काळात ज्यांनी आपली नागरिकांची देखरेख केली होती, नागरिकांचा ज्यांनी उपचार केला होता, त्यांचा शुभ सन्मान देखील गेल्या 7 दिवसापासून या व्यासपीठावर केला जातोय. त्यामध्ये सफाई कर्मचारी असोत किंवा वैद्यकीय कर्मचारी असो, स्मशानभूमीतील कर्मचारी असो, सर्वांचा पाणी पुरवठ्याचे कर्मचारी असो, सर्वांचा शुभ सन्मान प्रत्येक दिवशी केला गेलेला आहे. आणि उद्याच्या दिवशी जेव्हा सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांचा वाढदिवस आहे, उद्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जाईल आणि जे वृद्धाश्रमात जे आमचे आजी आजोबा आहेत त्यांना देखील भेटवस्तू घेऊन वाढदिवस साजरा केला जाईल सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्याकडून. लास्ट बॉल यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झाला होता, पण चेंडूचा वेग भन्नाट होता. षटक संपते ते म्हणजे 6 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या झाली ती म्हणजे 65 धावा आणि गडीबाद झाले एकूण 3 सुनील स्पोर्ट्स वाघबीज संघाचे आणि आव्हान असेल 66 धावांचं भाईंदर बॉईज संघासमोर. 36 बॉल मध्ये 66 धावा कंप्लीट कराव्या लागतील. लगेच सुनील स्पोर्ट्स वाघबीजने आपला फिल्डिंग सेट करून घ्यायचंय. प्लीज प्लीज प्लीज. भूमातेच्या कणाकणातून शिवसैनिकांच्या मनामनातून, भूमातेच्या कणाकणातून शिवसैनिकांच्या मनामनातून एकच घुमतोय नाद, आता एकच घुमतोय नाद. बाळासाहेब जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. बाळासाहेब जिंदाबाद, शिवसेना देखील सन्मान केला जाईल. हरीश पांडुरंग पाटील, धर्मेंद्र पद्माकर पाटील, नित्यानंद पाटील, प्रमोद रामचंद्र म्हात्रे, अलंकार भोईर, विनय पाटील, शेखर पाटील आणि दीपक भोईर या कोरोना योद्ध्यांना देखील शुभ सन्मान या संदर्भात सतत केला जाईल. आतापर्यंत एकूण 200 कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला गेला, ज्यांनी खूप चांगली कामगिरी कोरोना काळात केलेली. आपण मात्र घरामध्ये बंदिस्त होतो, पण या परिसराची देखरेख आणि रुग्णांचा उपचार करणं देखील तितकंच जबाबदारीचं कार्य होतं. त्या कोरोना योद्ध्यांनी केलंय आणि त्यांचा गुणगौरव, त्यांचा सन्मान देखील या दरम्यान केला गेलाय 6 दिवसांमध्ये. तर आपण मी विनंती करतो सन्माननीय मोहन रवींद्र पाटील साहेब यायचे. आपण उपमहापौर साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. त्यांच्या समेत किरण म्हात्रे सर देखील असतील. सन्माननीय सुहास वाडकर साहेब, मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान उपमहापौर सर, आपण फॅमिली सोबत यायचंय प्लीज. आपण तुमचा शुभ सन्मान करणार आहेत. सपत्नीक आलेत तर त्यांचं देखील आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. सभागवती साक्षी वाडकर मॅम या देखील त्यांच्या समवेत आहेत आणि नक्कीच व्हॅलेंटाईन डे सपरिवार साजरा केला असं जाणवते. नक्कीच नेहमी सपत्नीक प्रत्येक कार्याला भेट देणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ही ती परंपरा जोपासण्यास सन्माननीय सुहास वाडकर साहेब चला यायचे. एक मोठ्या पदावर आहेत आणि मोठ्या महानगरपालिकेचे उपमहापौर आहेत. एक मोठी जबाबदारी आहे त्यांची. तर जबाबदारी पार पडताना मात्र त्यांनी कित्येक वेळा चांगली कामगिरी आपण पाहिले सन्माननीय सुहास वाडकर साहेबांची आणि त्यांच्या समवेत सौभाग्यवती साक्षी वाडकर देखील असतील. मायेची शाल, सन्मान चिन्ह देऊन गौरव केला जातोय
आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देखील आठवण भेटून नेली जाईल, कारण आपण ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला ताटपणाने जगाला शिकवलेलं आहे. वेगवेगळ्या महिमा त्यांनी जे केल्या त्यांच्यामुळे आपल्याला आज देखील खूप काही शिकायला मिळते. तर छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण म्हणून एक आठवण भेट दिली जाते सन्माननीय सुहास वाडकर साहेबांना. तुम्ही थांबायचं सर, तुमच्या शुभ हस्ते आपण कोरोना योद्ध्यांना देखील शुभ सन्मान करून घेणार आहोत ज्यांनी कोरोना काय चांगलं कार्य केलं. विचार कर सन्माननीय हरीश पांडुरंग पाटील यांनी पुढे यायचे प्लीज. सन्माननीय हरीश पांडुरंग पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. कोरोना काळामध्ये चांगले आणि माहिती दिली किरण म्हात्रे साहेब माहिती देतीलच की त्यांची कामगिरी कशी राहिली आहे आणि ते सुहास वाडकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार, भेटवस्तू देऊन शुभ सन्मान करणार आहोत. सन्माननीय हरीश पांडुरंग पाटील यांचा पुष्पगुच्छ, मायची भगवी शाल, भेटवस्तू आणि सन्मान चिन्ह देऊन हा गौरव केला जाईल सुहास वाडकर साहेब यांच्या शुभ हस्ते. बघा एवढ्या मोठ्या व्यक्तींकडून शुभ सन्मान होणं होतं, हे देखील अभिमानाची गोष्ट असेल या सर्व कोरोना योद्ध्याचं. सामना ऑन ठेवायचा प्लीज, चला सामना ऑन ठेवायचा. मी पंचांना देखील विनंती करतोय सामना ऑन ठेवायचा, कुठलाच व्यत्यय येऊ देऊ नका. जोरदार. आणि हे अँब्युलन्स वाहन चालक आहेत ज्यांनी मात्र जीवाची पर्वा न करता कोरोना काळामध्ये जेव्हा आपले नातेवाईक देखील आपल्या संबोध नव्हते मग त्यावेळेस त्यांनी रुग्णांची सेवा केली म्हणून त्यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर सन्माननीय धर्मेंद्र पद्माकर पाटील यांनी पुढे यायचे. सन्माननीय धर्मेंद्र पद्माकर पाटील साहेब यांनी पुढे यायचे. शुभ सन्मान करतील श्रीयुत सुहास वाडकर साहेब आणि सौभाग्यवती साक्षी वाडकर मॅम. आपण पाहताय सन्माननीय धर्मेंद्र पद्माकर पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. माईची भगवी शाल, आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन गौरव केला जाईल. त्यानंतर भेट वस्तू देखील दिली जाईल. बघा पाठीवर थाप देखील दिली जाईल सुहास वाडकर साहेबांच्याकडे. अँब्युलन्स चालक आहेत सर्व हे आणि साहेबांना माहिती आहे, सुहास वाडकर साहेबांना माहिती आहे अँब्युलन्स चालकांची कामगिरी काय, जबाबदारी काय आहे त्यांना माहिती आहे आणि ती कामगिरीची पोचपावती म्हणून पाठीवर थाप देताना देखील पाहायला मिळाले आपल्याला. जोरदार टाइम मित्रांनो. तर सन्माननीय नित्यानंद पाटील पुढे यायचे. मॅच ऑन ठेवा प्लीज, मॅच ऑन ठेवा, कुठलाच व्यत्यय देऊ नका. मॅच ऑन ठेवा, आमचे गुणलेखक ऑन आहेत. आपण पाहू शकतोय सन्माननीय नित्यानंद पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. माईची भगवी शाल, त्यानंतर सन्मान चिन्ह, आठवण भेट आणि भेटवस्तू देऊन गौरव केला जाईल. जोरदार टाइम मित्रांनो, क्या बात आहे. बघा किती त्यांच्या डोळ्यामध्ये देखील भावाश्रू जाणवत आहेत कारण केलेल्या कामाची पोचपावती दिली जाते द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीने. त्यानंतर सन्माननीय प्रमोद रामचंद्र म्हात्रे यांनी पुढे यायचे. त्यानंतर अलंकार भोई यांनी पुढे यायचे. त्यानंतर विनय पाटील. ओके, तर मी प्रमोद रामचंद्र म्हात्रे यांनी यायचे प्लीज. बघा कोरोना योद्धा आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करणं आपलं काम आहे. वॉर्ड बॉय म्हणून ते कार्यरत आहेत. कोविड काळामध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी केली. कोविड सेंटरमध्ये स्वतः वॉर्ड बॉय म्हणून ते कार्यरत होते आणि त्यांच्या माध्यमातून शुश्रूषा केले गेले सर्व रुग्णांची. त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. सामना ऑन ठेवा प्लीज प्लीज प्लीज. तर संजय पाटील यांनी बरं घ्यायचंय. संजय पाटील कोरोनाचे कोविड योद्धा हे देखील आहेत, द ग्रेट मराठा परिवाराचे सदस्य आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये ते कार्यरत आहेत आणि मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान स्वीकारण्याची वेळ आली. बघा जोरदार टाळ्या मिळाल्यात, क्या बात आहे. बघा जयचंद्र परिसरातील देखील कित्येक नागरिक हे मुंबई महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत. बघा मुंबई महानगर प्रचंड मोठी आहे आणि त्या महानगरपालिकेचे उपमहापौर तुम्हाला या व्यासपीठावर पाहायला मिळतात. त्यांच्या शुभ हस्ते या कोरोना योद्ध्यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. त्यानंतर चला राजू पाटील हे देखील ज्येष्ठ क्रिकेटर आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. तर राजू पाटील द लिजंड क्रिकेटर ज्यांनी फिरकीच्या जादूवर कित्येक वेळा फलंदाजांना नाचवलंय, तर त्या राजू पाटलांचा शुभ सन्मान केला जाईल. राजू पाटील पुढे या सर. मास्टर ब्लास्टर क्रिकेटर सुहास वाडकर साहेब गेल्या 30 वर्षांपासून ते क्रिकेट खेळत आणि आता सुद्धा तरुण संघामध्ये ते खेळत आहेत. वय वर्ष 50 क्रॉस केलंय पण तरी देखील 18 वर्षाच्या खेळाडूला देखील ते फिरकीच्या जादूवर नाचवतात. ते राजू पाटील तुम्ही त्यांचा सन्मान करताय. मायची भगविशाल आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव केला जातोय. त्यानंतर शेखर पाटील यांनी बरं यायचे. शेखर पाटील कोरोना योद्धा. शेखर म्हात्रे
शेखर म्हात्रे जे महानगरपालिकेमध्ये वॉर्ड बॉय म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील कोरोना काळात चांगली कामगिरी, उल्लेखनीय कामगिरी केली गेली, म्हणून शेखर म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जातोय. सन्माननीय सुहास वाडकर साहेब यांच्या शुभ हस्ते. किती अभिमानाची गोष्ट आहे की सन्माननीय उपमहापौर साहेबांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार, हा सन्मान स्वीकारणं ही देखील एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि खरंच भाऊक झालेत आमचे सर्व कोरोना योद्धा. जोरदार टाळ्या, भेटवस्तू आणि आठवण भेट देऊन गौरव केला जातोय. थँक्यू सर. थँक्यू सर. आपण स्थानापन्न होऊ शकता. पुन्हा एकदा आपण क्रिकेटकडे येऊया. कल्पेश भोईर साहेब. धन्यवाद. 11 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू राखून झाले. धावसंख्या 11. विजयासाठी आव्हान ठेवण्यात आलंय ते म्हणजेच 66 धावांचं आव्हान ठेवण्यात आलंय. आमच्या सोबत मनीष पाटील हे सुद्धा या ठिकाणी जॉईंट होत आहेत. एक जबरदस्त स्पर्धा आपण बघतोय आणि आज खास करून विविध मान्यवरांनी या स्पर्धेला भेट दिली. मगाशीच आपण बघितलं सामाजिक बांधिलकी जपणारी ही स्पर्धा द ग्रेट मराठा चषक 2021 ही स्पर्धा तुम्ही बघताय. वेळचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर झडप घालत होतो परंतु एकच धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्या 1 ने पुढे सरकते ती म्हणजेच 12 या धाव संख्येवर. नंदकुमार संघाचं पहिल्या षटकात येताना चेंडू टाकून झाले ते 5. संतोष गोळे आणि मेहुल गुप्ता हे 2 फलंदाज आपण बघतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला घेऊन काढण्याचं काम केलं गेलंय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. केवळ एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली होती म्हणजेच 13 या धावसंख्येवर पहिल्या षटकाची समाप्ती. बिनबाद 13 अशी सुरुवात झाली. मनीष आपण बघतोय एकीकडे 66 धावांचं टार्गेट आहे आणि योग्य धावगती राखण्यासाठी प्रयत्नशीलता दाखवली गेली. सुरुवातीपासूनच एकंदरीत विचार केला तर 11ची सरासरी होती, मात्र पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात आणि कुठल्याही प्रकारचा गडी बाद झाला नाही. निश्चितच एक चांगली सुरुवात म्हणता येईल. चांगली सुरुवात आहे. आणि बघा दुसरा डाव खेळताना तुमच्याकडे एक टार्गेट असते की तुम्हाला या टार्गेटचा पाठलाग करायचा. पहिल्या डावामध्ये टार्गेट नसते आणि आता मात्र टार्गेट माहिती आहे महेंद्र बॉईज संघाला की आपल्याला 66 धावा बनवायच्यात आणि त्याच अनुषंगाने खेळ सुद्धा होते. चला वेळ घेऊ नका प्लीज, वेळ घेऊ नका. बघा लिमिट आहे. अंपायरने देखील टाइम रेकॉर्ड करायचे प्लीज आणि अंपायरने देखील वारंवार सूचना करायची की खेळाडूंनी जरा घाई करा प्लीज. बागवील जास्त वेळ घेता तुम्ही प्लीज. बघा सर्व संघांसाठी आम्ही समान वागणूक देतोय, असं नाही की आमच्या कुठला आवडीचा एक संघ आहे. मी सर्वांसाठी आमची तीच समान वागणूक आहे. आणि सन्माननीय सुहास वाडकर साहेबांच्या माहितीसाठी प्रत्येक वर्षी चांगले उपक्रम केले जातात आणि या वर्षी देखील आम्ही 10 विद्यार्थ्यांची पूर्ण वर्षाची शैक्षणिक फी द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीने भरणार आहोत. त्याची नावं नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवते. आदित्य संतोष सुर्वे इयत्ता 9वी, सुमित संतोष सुर्वे इयत्ता 9वी, लोतडे विद्या सुभाष इयत्ता 10वी, पियुष संजय पाटील इयत्ता 9वी, फौजान इरफान शेख इयत्ता 5वी, प्रीती मनोज गायकवाड इयत्ता 5वी, माळी श्रवण काशीनाथ इयत्ता 5वी, चिन्मय मंगेश गजमल इयत्ता 5वी, रिया सत्यप्रकाश दुबे इयत्ता 6वी आणि हर्षद विजय मोराळे इयत्ता 9वी. या सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी पूर्ण वर्षाची भरली जाईल द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीने. एक चांगला शैक्षणिक उपक्रम द ग्रेट मराठा परिवाराचा. मगाशीच नक्कीच आपण उल्लेख केला होता की सामाजिक बांधिलकी का म्हणावी लागते, कारण की केवळ स्पर्धा म्हणून याकडे बघितलं जात नाहीये. विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम घडवले जात आहेत. वृद्धाश्रमाला भेट असू दे, त्या ठिकाणी काही खाऊचं वाटप असू दे, शैक्षणिक सहकार्य असू दे, कोरोना योद्ध्यांचा सन्मान असू दे आणि ज्याच्या वेळी समाज संकटात असेल त्या वेळीस कुठलंही सहकार्य असू दे, नेहमीच द ग्रेट मराठा परिवाराचा एक मोठा हिस्सा या नेहमीच राहिलेला आहे. आणि म्हणूनच एक सामाजिक बांधिलकी जपत ही स्पर्धा देखील यशस्वीपणे आजचा 7वा दिवस आहे या स्पर्धेचा आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, एकदम आनंदमय वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पडत आहे. आजच्या दिवसामध्ये नक्कीच दिग्गज व्यक्तिमत्वांनी या स्पर्धेला भेट दिले. आता नुकताच आपण बघतो व्यासपीठावर दाखल झाले ते म्हणजेच उपमहापौर मुंबई महापालिकेचे म्हणजेच सुहास वाडकर साहेब या ठिकाणी दाखल झालेत. मगाशीच आपण बघितलं होतं रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर यांचे प्रशिक्षक दिनेश लाड सर हे देखील या ठिकाणी नुकताच येऊन गेले.
घाई करा, लक्षात घ्या. पुन्हा एकदा आम्हाला आयोजक सांगतात अन्यथा त्या ठिकाणी 3 धावांची पेनल्टी तुम्हाला बसू शकते. यावेळेस चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. रिव्हर्स स्वीप खेळला. चेंडू वेगाने वाटचाल करतोय आणि आमचा बलून आणि दरवर्षीप्रमाणे मनीष देखील सांगतात की एक चांगली उपस्थिती दर्शवतोय आणि पुन्हा एकदा आपला असमानतामध्ये दिसून येतोय तो आमचा बलून दर्शवतोय. नेमकी ही स्पर्धा कुठे सुरू आहे ते हे बलूनकडे तुम्ही बघा, नक्कीच तुम्हाला कळेल की नेमकी द ग्रेट मराठा चषक कुठल्या ठिकाणी सुरू आहे. हा चौकार खूपच महत्वपूर्ण होता आणि या षटकाची सुरुवात खूप चांगली केली जाते. संतोष आणि मोहन चांगली कामगिरी करतायत आणि मेहुल च्या माध्यमातून आतापर्यंत 8 धावा जोडल्या गेलेल्या आहेत आणि संतोष कडून 7. दोघांनी चांगली कामगिरी, चांगली सुरुवात केली या डावाची, मी म्हणायला हरकत नाही. धावसंख्या जाऊन पोहोचले 17 वर. अतिशय चांगल्या खेळाची सुरुवात बघायला मिळाली आपल्याला एकंदरीत. ती पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळून काढलाय चेंडूला आणि आणखीन एक चौकार बघायला मिळतोय. आता मात्र गोलंदाज थोडासा अडचणीमध्ये येऊन सापडतोय आणि संघाची जर स्थिती आपण बघतो एकंदरीत तर चांगल्या गतीने धावसंख्या पुढे सरकते. 21 या धावसंख्येवर जाऊन पोहोचत आहे. आणखीन एक रिव्हर्स स्वीप फटका बघायला मिळतो. यस डीजे चला जवळ येऊ नका, जवळ येऊ नका प्लीज प्लीज. चला स्पीड आउट. बघा प्रत्येक बॉल्स नंतर जवळ येण्याची गरज नाही. यानंतर अजून एक सामना मला फिनिश करायचे आहे आणि तुम्ही देखील उत्तम आयोजक आहात. वाघवेळ कडून DR चषक आपण नेहमीच खेळतो, तर तुम्हाला माहिती आहे की आयोजकाचा दबाव काय असतो, तर ते तुम्हाला सांगून काय चालणार, तुम्हाला ते जाते ठाऊक आहे. तर वेळेबद्दल सहकार्य करा प्लीज. थँक्यू. जास्त वेळ वाया घालवू नका. पुन्हा एकदा वारंवार या सूचना कराव्या लागत आहेत कारण की तुमचा जो वेळ जो आहे तो फार जास्त प्रमाणामध्ये वाया जातोय. आयोजक देखील आम्हाला दर्शवत आहेत की जास्त वेळ वाया जाऊ नये कारण की वेळेत, नियोजित वेळेत ही स्पर्धा संपन्न झाली पाहिजे. प्रेक्षकांना देखील चांगला खेळ बघता आला पाहिजे. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये पंच केला. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय आणि हा निघून जातोय तो चौकार. गुड बॅटिंग. अतिशय फ्लॉतून फलंदाजीची सुरुवात केली आहे ती म्हणजे फलंदाज संतोषनं. याआधी आपण बघितलं रिव्हर्स पद्धतीने 2 चौकार खेळले होते आणि लागोपाठ 3 चौकार येतात आणि 1000 रुपयाचं पारितोषिक देखील पटकावतोय तो म्हणजेच संतोष गोळे हा फलंदाज. याआधी आपण बघितलं होतं किरण याने चौकारांची हॅट्रिक साधली होती आणि आता जे आपण बघतोय चौकारांची हॅट्रिक करतोय संतोष गोळे अतिशय चांगल्या पद्धतीने आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 या धाव संख्येवर. रणजित किणी यांच्या मार्फत RK एंटरप्राइजेसचे रणजित किणी यांच्या मार्फत 1000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळत आहे. आता मात्र क्लासिक ड्राईव्ह आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढतोय. बघा पहिलं षटक बघितलं पॉवर प्लेचं षटक आहे, दुसरे षटक पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये पुरेपूर फायदा घेण्याचं काम हे दोन्ही फलंदाज करत आहेत. दोन्ही फलंदाज बऱ्यापैकी आता सेटल्ड होत आहेत हळूहळू आणि संघाचं धावफलक देखील हलता ठेवण्याचं काम केलं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या धावसंख्येवर. जी आवश्यक धावगती होती त्याही पेक्षा जास्त धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावर दिसून येत आहेत आणि त्याचं कारण म्हणजे आता मात्र गोलंदाजांवरचा दबाव हा निश्चित वाढताना दिसतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट लवकरात लवकर ब्रेक थ्रू मिळवायला हवा. विकेट जर गेले तर निश्चितपणे समोरच्या संघावर हवी होऊ शकते. मात्र सध्या कुठलीही तशी परिस्थिती निर्माण झाली नाही आहे. सध्याची स्थिती आपण बघतोय केवळ दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी सुरू आहे आणि संघाची धावसंख्या 27 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा आपण बघतोय चांगला खेळ सुरू असताना एकेरी धावेनिशी संघाचं धावफलक पुढे पुढे सरकते म्हणजे 28 या धावसंख्येवर 28 रन्स ऑन द बोर्ड. चेंडू टाकून झाले ते आतापर्यंत 5 चेंडू हाताळून झालेत. गोलंदाज साहिल याचे अजूनही 1 चेंडू येणं बाकी आहे. पाकवेळचा संघ खेळतोय. वारंवार क्षेत्ररक्षण व्यवस्थेमध्ये बदलाव आणण्याचं काम केलं जात आहे. साहिल पुढचा चेंडू घेऊन तर मात्र चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये वेगाने येतोय. बघूया किती धावा मिळतील. नक्कीच चौकार. 4 धावा येत आहेत आणि या 4 धाव्यानिशी संघाची
बाईट स्वरूपामध्ये हा चौकार होतोय बघा. चेंडूचा वेग जर आपण बघितला तर सरळ लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये येताना दिसतो चेंडू वेगाने आणि संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकली ती म्हणजेच 32 या धावसंख्येवर षटक समाप्त झालंय ते म्हणजे दुसरा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 धावा. थोडीशी घाई करा. धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचलं. एकीकडे संतोष याची आपण खेळी जर बघितली तर आतापर्यंत 3 चौकारणीशी चांगला खेळ आपल्या संघासाठी करतोय. 18 या धावसंख्येवर खेळतोय. 24 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे अजूनही विजयासाठी. 24 चेंडू आणि 34 धावांची गरज. घाई करा. दोन्ही संघांना विनंती असेल कोऑपरेट करा कारण की एक चांगली स्पर्धा तुम्ही खेळताय आणि बराचसा वेळ वाया जातोय. लक्षात घ्या तुमच्याकडे या सगळ्या गोष्टीचं नियोजन आधीपासूनच असलं पाहिजे कारण की 6 षटकांचा सामना 1 षटक हाताळण्यासाठी तुमच्यासाठी 5 मिनिटांचा अवधी दिला जातोय. दोन्ही फलंदाज चांगला खेळ करतात आपल्या संघासाठी. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय नंदकुमार. संतोषकडे स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईक एंडकडे आपण बघतोय मेहुल. दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीने खेळी करतायत आपल्या संघासाठी आणि एकही गडी बाद झाला नाही. या दोघांमध्ये चांगली भागीदारी, दोघांमध्ये जो चांगला संघ दिसून येतोय त्यामुळेच धाव फळकावर जमा होत आहेत बऱ्यापैकी. नंदू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्किंगला सज्ज. पॅव्हलियन एंडकडनं षटकाची सुरुवात होतं. यावेळेचा चेंडू बघितला अगोदरच फोन करण्याचा प्रयत्न मात्र जास्त ऑफस्टमच्या बाहेर निघतोय. वाईट चेंडूचा इशारा केलाय पंचांनी. च्यापर्यंत 1 धाव आणखीन नोंद होतोय बोनस स्वरूपामध्ये आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवर. स्ट्रगल करतोय वाघबी संघ विकेटचा शोध घेण्यासाठी आणि तो स्ट्रगल कधी सक्सेस होईल लेट्स सी. नंदूकडे ती कॅपॅसिटी आहे पण मात्र योग्य त्या ठिकाणी वापरावी लागेल. पुन्हा एकदा नंदू. हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलं जातं. मिडॉन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. फेकी करेपर्यंत केवळ 1च धाव मिळेल. आता कुठलाही दबाव दिसत नाही. मनीष एकीकडे आपण बघतोय की जी सुरुवात केली होती आक्रमकपणे 2 षटकं होती पॉवर प्लेची. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुरेपूर फायदा घेत तब्बल 32 धावा कुठल्या होत्या आणि आस्किंग रन रेटपेक्षा जास्त धावा त्या ठिकाणी येताना दिसतात. त्यामुळे आता हा पूर्ण तो दबाव कुठे दिसून येत नाहीये. सरळ एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर दिला जातोय आणि तीच लाईफ लाईन सध्या तरी सुरळीतपणे ठेवण्याचं काम केलं जात आहे. 1 धाव तर मात्र नक्कीच मिळेल फलंदाजाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकता येते म्हणजेच 35 या धावसंख्येवर. आता कोणत्या पद्धतीची घाई करण्याची गरज नाही आहे. हे दोन्ही फलंदाजांनी ओळखलंय की संघाला आवश्यकता आहे ती एकेरी दुहेरीची आणि धावसंख्या मेंटेन करण्याची आणि त्याचाच पाठलाग हे दोन्ही फलंदाज करतायत. नंदो पुढचा चेंडू घेऊन अगोदरच रिव्हर्स पद्धतीने खेळण्यासाठी सज्ज झाले होते मात्र एक चांगल्या चेंडूची हाताळणी जरूर झाली आणि ही गरज आहे वाघबी संघाला की चेंडू निर्धाव टाकावे लागतील. तर सगळ्यात महत्त्वाची गरज काय तर विकेट मिळवावा लागेल. ही जोडी फोडावी लागेल कारण की दोन्ही फलंदाज चांगल्यापैकी सेट होत आहेत. येस विकेटचा शोध नक्कीच घ्यावा लागेल कारण आतापर्यंत 2 फलंदाज सेट झाले आहेत. अनुभव प्राप्त केला आहे खेळपट्टीचा आणि आउटफील्डचा. त्यामुळेच मात्र सिंगल जबरदस्त आणि धावफलक घालता ठेवला जातोय. हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम करतायत दोन्ही फलंदाज. क्षेत्ररक्षक दूर आहे चेंडूपासून. पोचेपर्यंत सहजरित्या आरामामध्ये 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ दिसून येतो. यस्नो आणि वेटचा योग्य तो वापर झालाय आणि संघाच्या धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती म्हणजेच 37 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. चांगलं तंत्र अवलंबले कल्पेश कारण त्यांना माहिती आहे 2 षटकांमध्ये 3 षटकांचा कोटा कंप्लीट केलाय. कुठेतरी 1 षटक पुढे चाललेत आणि त्यामुळेच कुठेतरी आता सावधपणे खेळतोय. सिंगल्स डबल्सने धावफलक हलता ठेवला जातोय आणि नेमकेच ती गरज देखील आहे संघाची. बघा हलक्या त्याने फक्त दिशा देण्याचं काम केलं. पॉईंट क्षेत्रामध्ये कट केला चेंडूला. 1 धाव तर मात्र नक्कीच मिळेल. केवळ एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. नंदू याचा प्रयत्न करतोय की नेमका कधी आम्हाला लवकर विकेट मिळेल. प्रयत्नशीलता नंदूने देखील दाखवलंय. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत नंदू याचे म्हणजे 5. अजून 1 चेंडू येणं बाकी आहे. सामना पुढचा बॉल फेकण्यासाठी नंदूने चांगलं षटक हाताळलं. आतापर्यंत एकही चौकार एकही षटकार आला नाही. या षटकामध्ये देखील अधोरेखित करण्याची गोष्ट ठरते. आणि नंदू मध्ये निश्चितच आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमा पार.
वाईडिश मिड विकेट क्षेत्राच्या डोक्यावरून षटकार 6 धावा. शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान. तर धावसंख्येकडे नजर टाकूया. धावा झालेल्या आहेत 44 धावा झालेल्या आहेत. 44 ऑन द बोर्ड. 22 धावांची गरज आहे विजयासाठी. गोरगरीब लोकांना देखील घोंगडी वाटप केलं गेलंय आणि काम चालू आहे घोंगडी वाटपाचं आणि नक्कीच सन्माननीय मोहनविते पाटील यांच्या माध्यमातून देखील ब्लँकेट वाटप केलं जाईल. नक्कीच प्रत्येक तळागाळातील लोकांना असं नाहीये की फक्त आपण स्पेसिफिक लोकांपुरतं मर्यादित आहोत, तर सर्वांसाठी भेटवस्तू देण्याचं काम केलं जाते आणि सन्माननीय सुहास वाडकर साहेब यांच्याकडून ही क्षेत्ररक्षण लावून गेलं की शुभ असते ही घोंगडी वाटप केलं जाते आणि नक्कीच किती गोड हास्य देखील पाहायला मिळते या नागरिकांच्या माध्यमातून देखील आशीर्वाद दिले जात आहेत सन्माननीय मोहनविते पाटील यांना आणि घोंगडी वाटपाचा कार्यक्रम चालूच आहे, कंटिन्यू चालूच आहे. ओव्हर टू यू कल्पेश. आपण बघतो एकीकडे सामाजिक बांधिलकीचं पद पुन्हा एकदा ही स्पर्धा पुढे सरकत आहे. विविध पद्धतीने या ठिकाणी प्रत्येकाचा सन्मान होत आहे आणि गोरगरिबांना या ठिकाणी गरजूंना मदतीचा हातही द ग्रेट मराठा परिवाराने पुढे केलाय. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूयात. 44 धावा झाल्यात. मनीष एकही गडी बाद झाला नाहीये. चांगल्या गतीने धावा येताना दिसतात आपल्याला आणि जवळपास आता केवळ 22 धावांची गरज राहते विजयासाठी आणि चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 18. बघा ही स्पर्धा शिस्तीसाठी ओळखली जाते आणि आता मात्र भाईंदर बॉईज संघाची फलंदाजी शिस्तीने होते कारण पहिल्या 2 षटकामध्ये बहारदार फलंदाजी करताना तिसऱ्या षटकामध्ये 5 बॉल पर्यंत संयम ठेवला होता, पण शेवटच्या बॉलला मात्र हात खुले केले कारण स्लॉट मध्ये बॉल आला होता. म्हणजे जो चेंडू खेळला योग्य मिळतोय त्या चेंडू मात्र जास्तीत जास्त धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न दिसतोय आणि कुठेतरी आता एक चांगल्या अवस्थेत आहे भाईंदर बॉईज हा संघ. आणि दोन्ही फलंदाज जर आपण बघतोय फुटवर्कचा योग्य वापर करतायत, टायमिंग व्यवस्थित करतायत आणि जर एखादा चेंडू अडचणीचा वाटेल तर त्याला सन्मानपूर्वक देखील खेळून काढतात आणि त्याचाच हा परिणाम सध्या तरी दिसून येतोय. पंकज कोंदळे गोलंदाजीसाठी येतोय संघाचं चौथं षटक करण्यासाठी. यावेळेस बघितलं अगोदर शफलून करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू यष्टिक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू निघून गेलाय. 17 चेंडू आणि 22 धावांची गरज राहत आहे विजयासाठी. कोणता संघ हा सामना जिंकतोय? जो संघ जिंकेल तो नक्कीच चितू पॅकर्स नवघर या संघाशी 2 हात करेल. प्रेक्षकांची मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते मैदानाच्या चौबाजूने. विविध प्रकारचे स्टँड्स आहेत त्यामध्ये देखील प्रेक्षक वर्ग बसलेला आहेत. चेंडू ढकलून देण्याचं काम फक्त करतायत. एक धाव दुसऱ्या धावेला चालना मिळाली. मिसफील्डचा पुरेपूर फायदा घेतला पण ज्या ठिकाणी केवळ एकच धाव असायला हवी होती त्या ठिकाणी मिसफील्ड झाली आणि त्याचाच फायदा घेत या दोन्ही फलंदाजांनी 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धाव्यांची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 46 वर. पंकज रिव्हर्स पद्धतीने अगोदरच खेळण्याचा प्रयत्न काही करत नाही आहेत दोन्ही फलंदाज. निर्धाव स्वरूपामध्ये चेंडू निघून जातो. हे सुरुवातीला व्हायला हवं होतं मात्र सुरुवातीला आपण बघितलं तर दोन्ही फलंदाजाने आक्रमकता दाखवली, चांगले फटके खेळले त्यामुळे एक मोठी धावसंख्या सहजरित्या उभारता आली आहे. पंधरा चेंडू आणि 20 धावांची अजूनही गरज आहे. एक धाव तर मात्र नक्कीच मिळत आहे. मिसफील्ड झाले पुन्हा एकदा. केवळ एकच धावावर समाधान मानावं लागतंय. चौदा चेंडू आणि 19 धावांची गरज. शांतपणे क्रिकेट सुरू आहे. पंकज टो बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. शॉर्ट मॅन मध्ये व्यवस्थितरित्या चेंडूला कलेक्ट केलाय. मेहुल आणि संतोष दोन्ही फलंदाज चांगल्या पद्धतीने खेळ करतात आपल्या संघासाठी. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत 48 धावांची पार्टनरशिप झाली आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. पुढचा चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू असेल तर मात्र रिव्हर्स खेळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कुठली चूक होत नाही. झेलचीच्या रूपाने फलंदाज बाद. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय तो म्हणजेच वाघबी संघाला
मेरा भाईंदर बॉईज संघाचा पहिला गडी बाद होतोय. सन्माननीय रणजित भगत साहेब यांचं देखील आगमन झालंय. स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ ही जी स्पर्धा आयोजित केली गेली. सन्माननीय रणजित भगत, वेलकम सर. खूप चांगलं मार्गदर्शन तुमचं देखील या स्पर्धेला मिळालं आहे, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. चला प्लीज घाई करा, नवीन बॅट्समन लवकर पाठवून तर श्याम येतोय न्यू बॅट्समन. पण आपली कामगिरी पूर्ण केली संतोषने असं म्हणू शकतोय, कारण संतोषचे जे 3 चौकार जेव्हा आले होते ना, त्यामुळे कुठे आत्मविश्वास वाढला गेला आणि त्यानंतर सिंगल्स डबल्सने त्याने धावपळ घालता ठेवला आणि मेहुलने खूप चांगली साथ दिले. ज्यावेळी षटकार मारण्याजोगा बॉल होता त्या चेंडूवर षटकार खेचून कुठे धावांना आकार देण्याचं काम केलंय. एका चांगल्या सुस्थितीत जाणवतोय म्हणजेच भाईंदर बॉईज संघ 48 धावा 1 गडी बाद. चला घाई करा. फलंदाज संतोष बाद होतोय आपल्या संघासाठी. 25 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलंय. धावसंख्या 48 असताना पहिला आदरा बसला. तर मात्र गरज आहे ती आवश्यकता धावसंख्येची. बारा चेंडू आणि 18 धावांची गरज आहे विजयासाठी. अजूनही 9च्या सरासरीने या धावा संपवायच्या आहेत. 4 षटकं आतापर्यंत समाप्त झालेत. 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक. 12 चेंडू 18 धावांची गरज विजयासाठी. सामना अनुचित ऑन आहे, कारण 12 बॉल 18 म्हणजे काय 6चा डिफरन्स आहे बॉल आणि रन मध्ये. आणि कुठेतरी मनोज हा अटॅकिंग बॉलर आपण नेहमीच पाहिला आणि आउटफील्ड मध्ये अग्रेसिव्ह असतो. मैदानाच्या बाहेर जरी शांत असला मनोज, तुम्ही इंटरव्ह्यू पाहिला असेल की मनोज खूप शांत होता, पण आता तुम्हाला गोलंदाजी माध्यमातून पाहायला मिळेल त्याचं अग्रेशन काय आहे. 12 बॉल 18 धावांची गरज दोन्ही संघांना. हार्दिक शुभेच्छा, ऑल द बेस्ट. तर मनीष थोडंसं थांबवतोय. आणखीन मान्यवर या ठिकाणी दाखल होत आहेत. चंडिका देवीनासाच्या या ठिकाणी अध्यक्ष हरिहर आत्माराम पाटील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. बघूया 5व्या षटकाची सुरुवात कशा पद्धतीने होत आहे. चेंडू हवेमध्ये, झेल खाली 2 क्षेत्ररक्षक आहेत. काय घडतंय? अप्रतिम झेल. झेलच्या रूपाने आणखी एक गडी बाद. आता मात्र एका मागोमाग एक गडी बाद होताना दिसतात आपल्याला. प्रशांत याने हा अप्रतिम झेल टिपलाय. फुल टॉस डिलिव्हरी बॅटवर आली होती. बघा चांगल्या पद्धतीने चेंडू शेवटपर्यंत नजर ठेवली. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, त्यांच्यामध्ये देखील चांगलं कॉलिंग झालं आणि अप्रतिम झेल. झेलच्या रूपाने गडी बाद. धावसंख्येकडे नजर टाकेल. बघा कल्पेशजी, मी म्हणालो होतो की मनोज आउटफील्ड मध्ये खूप अग्रेसिव्ह असतो आणि त्याने मात्र एक ज्युसी फुलटॉस दिला होता. आमिष दिलं होतं फलंदाजाला स्ट्रोक कन्वर्ट करण्यासाठी आणि त्या आमिषाला बळी पडून मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न झाला आणि झेलची सुरुवात फलंदाज बाद. आणि ते आता कुठे सामना ऑन होतोय. 11 बॉल 18 धावांची गरज. सामना ऑन आहे. हो नक्कीच, कारण की आता सामन्यामध्ये एक वेगळे रंग जरूर आले. जी आवश्यकता होती ती आवश्यकता निश्चितपणे आपल्याला दिसून येते. गिरीश आणि शाम अशी जोडी मैदानामध्ये आपल्याला दिसून येत आहे, कारण की एका पटावर तू चल मैं अशी स्थिती बघायला मिळाली. आता मात्र पूर्ण जबाबदारी श्याम आणि गिरीश या जोडीवर येऊन ठेपलाय. मनोज पुन्हा एकदा षटकाची सुरुवात करत असताना पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला होता. मात्र यावेळेस केवळ फेकी येईपर्यंत एक खासदारवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 49 वर जाऊन पोहोचलाय. 10 चेंडू आणि 17 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. अजूनही गरज आहे 10 बॉल 17ची, म्हणजेच कुठेतरी सामना ऑन केला. बघा विकेट फॅक्टर खूप महत्वाचा होता. जेव्हा 2 विकेट्स डाऊन झाले, आता कुठेतरी वाघबी संघ या सामन्यामध्ये परत येण्यासाठी झुंज देतोय आणि झुंज यशस्वी होते का पाहूया. नक्कीच प्रयत्न तर मात्र चांगले सुरू झालेत. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बघूया काय घडतंय. चेंडू निश्चितच विद्युत वाहक तारेला जरूर लागला, मात्र चेंडू 4 धावांसाठी निघून गेला. चौकार येतोय. या 4 वेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 53 या धावसंख्येवर. बघा प्रत्येक वेळेस तुम्ही यशस्वी आला असं नाहीये. यावेळेस चेंडूची पिचिंग थोडीशी खराब झाली होती आणि खूपच फोर्सफुली हा स्ट्रोक कन्वर्ट देखील केला होता. षटकार जाऊ शकला असता, पण जसं एक षटकार वाचला होता वाघबी संघाचा, तसा हा षटकार देखील वाचतोय पण चौकार जातो. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 63 या आकड्यावर. 53 या आकड्यावर, माफ करा 53 धावा झालेल्या. आता मात्र 9 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे विजयासाठी. 4.3 षटक आतापर्यंत आतून झालेत. पुढचा चेंडू घेऊन मनोज टू गिरीश.
अतिशय चांगला चेंडू, स्ट्राईक डिलिव्हरी जरूर होते, मात्र एक धाव देऊन जाईल हा चेंडू. फलंदाज गिरीशला बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येत आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती म्हणजे 54 या धावसंख्येवर. 8 चेंडू आणि 12 धावांची गरज. कल्पेश, हे पुढचे 2 बॉल खूप क्रुशियल असतील, इम्पॉर्टंट असतील दोन्ही संघांसाठी, कारण कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये पॉझिटिव्हिटीने खेळण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतो आणि हे 2 चेंडू मात्र निर्णायक ठरतील दोन्ही संघांसाठी. कारण की या 2 चेंडूमध्ये जर आपण बघतो गणित बदलली तर निश्चित रूपाने हे षटक टर्निंग पॉईंट ठरू शकेल. पुढच्या षटकामध्ये एक चांगली रंगत नक्कीच बघायला मिळू शकेल. मात्र हे 2 चेंडू फार महत्वाचे. पुढचा चेंडू तर मात्र मोठा फटका खेळलाय, चेंडू येतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेखा पार, षटकार. 6 धावा. धावसंख्या वेगाने पुढे सरकते 60 या धावसंख्येवर. शिवसेनेचा महारथी तो शिवसेनेचा महारथी. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज राहते. आता मात्र चांगली आक्रमकता दाखवली आहे फलंदाज श्यामच्या बॅटीतून देखील. यावेळचा चेंडू खूपच खराब डिलिव्हरी, वाईट चेंडूचा इशारा होतोय. तर मात्र 7 चेंडू आणि 5 धावांची गरज राहत आहे विजयासाठी. पुढचा चेंडू तर मात्र आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय आणि एक अतिशय चांगला झेल लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये गडी बाद होतोय. कीर्तन याच्या मार्फत हा झेल टिपला गेलाय. अतिशय चांगला प्रयत्न केला होता फलंदाज गिरीश याने. चला फील्ड सेट लावून घ्या, लगेच नवीन बॉलर पाठवून द्या. 6 बॉल मध्ये कल्पेश 6 धावांची गरज आहे आणि किती टाइमपास झालाय तुमचा बघा. अजून एक सामना मला फिनिश करते. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि पुढील सामना जो असेल तो 5 षटकांचा असेल अशी सूचना. चला आपण सन्मान करून घेऊया. तुम्ही सामना ऑन ठेवा, पंचांना देखील नवीन बॉलर लगेच बोलून घ्या प्लीज. चला स्प्रेड आउट. चला सन्माननीय अलंकार भोईर यांचा शुभ सन्मान केला जाईल. विनंती करतोय सन्माननीय सुहास वाडकर साहेब, किरण म्हात्रे साहेब आणि मोहन रवींद्र पाटील साहेब, आपण सन्मान करून घेऊया कोरोना योद्धांचा, कोविड योद्धांचा. सन्माननीय अलंकार भोईर साहेब यांनी देखील खूप चांगलं काम, उल्लेखनीय काम केलंय आणि म्हणून त्याची पोचपावती म्हणून मायची भगविशाल वॉर्ड बॉय म्हणून ते काम कार्यरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून रुग्णांची शुश्रूषा केली गेली. गेल्या 8 ते 10 महिन्यापासून त्याचा शुभ सन्मान भेटवस्तू सन्मानचिन्ह देऊन केला जातो. त्यानंतर सन्माननीय विनय पाटील साहेब यायचे, हे देखील वॉर्ड बॉय म्हणून कार्यरत आहेत आणि होते कोरोना काळामध्ये त्यांनी देखील उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे. जेव्हा आपले नातेवाईक देखील आपल्या जवळ येत नव्हते तेव्हा मात्र या सर्वांनी मात्र रुग्णांची सेवा केली आणि सर्व नागरिकांना आपलं समजून त्यांना कोरोना काळामध्ये दिलासा देण्याचं काम या सर्व वॉर्ड बॉईजने केलेलं आहे. त्यांचा देखील हा शुभ सन्मान केला जातो. माईची शाल, भेटवस्तू आणि सन्मान चिन्ह देऊन हा गौरव केला जातोय. थँक्यू. मात्र आपण खेळाकडे वळूया. शेवटचे षटक आहेत ते शेवटचे 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 61 धावा धावफलकावर लागले गेलेत. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. बघूया कशा पद्धतीने हे शेवटचं षटक हाताळलं जाईल. क्षेत्रक्षण व्यवस्था चांगल्या पद्धतीने सजवण्याचं काम नक्कीच केलं जात आहे. पंकज गोलंदाजीसाठी सुरुवात करतोय. 6 चेंडू 5 धावांची गरज विजयासाठी. रोखलं जाईल का भाईंदर बॉईज संघाला? तर मात्र एक चांगला चेंडूच्या हाताळणी सुरू केला. आता मात्र 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. सामना नक्कीच रंगतदार स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. दोन्ही संघांना समान संधी जरूर आहे. पंकज गोंधळे गोलंदाजी मार्किंगला चांगल्या पद्धतीने क्षेत्रक्षण व्यूहरचनेमध्ये बदलाव आपल्याला बघायला मिळते. वारंवार क्षेत्रक्षण व्यूहरचना चेंजेस करताना टाइमपास होणार नाही याची खबरदारी जरूर घ्या.
एक अतिशय चांगली स्पर्धा तुम्ही बघताय. 5 चेंडू 5 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू कोणी क्षेत्ररक्षक जवळ नाही आहे. जरूर फायदा घेतला. एक धाव तर मात्र पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी येईपर्यंत 2 धावा वेगाने. तिसऱ्या धावेला चालना मिळत आहे आणि तिसरी धाव घेण्याचा नाहक प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना फलंदाज धाव बाद होऊन तंबूत परततोय. धावसंख्या आपण जर बघतोय 63 धावसंख्या जाऊन पोहोचले. आम्हा तिची अस्मिता प्यारी, तिची लेकरे आम्ही, आम्हा तिचीच चिंता भारी. माय मराठी आमची, आम्हा तिची अस्मिता प्यारी, तिची लेकरे आम्ही, आम्हा तिचीच चिंता भारी. आदर्श आम्हा हो शिवबांचा छंद बॅट्समन जरा धावत आहे ना प्लीज. विनंती करतो बॅट्समन जरा धावत या प्लीज. आणि लगेच फील्ड सेट करून घ्या. मान्य तुमच्या दोघांसाठी हा सामना क्रुशियल आहे, पण यानंतर अजून एक सामना मला फिनिश करायचा आहे. प्लीज दोघांना आम्ही आमच्या वतीने, आमच्या कमिटी वर्कच्या वतीने, द ग्रेट मराठा परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतोय. द बेस्ट टीम मे विन. या दोन्ही संघ कशा पद्धतीने खेळ करतात. एकीकडे सामना जर आपण बघतोय कधी सामना या बाजूला झुकतोय तर कधी त्या बाजूला, असं चित्र निर्माण झालंय. कारण की 4 चेंडू 3 धावांची गरज अजूनही आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धावांची गरज आहे. धावसंख्या 63 वर जाऊन पोहोचले. भाईंदर बॉईज संघाचे 66 धावांचं टार्गेट आहे, त्याला पूर्ण करायचं आहे. मात्र अजूनही 3 धावांपासून दूर आहे. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजे 4. पंकजकडे ती कुवत आहे, रोखलं जाऊ शकेल, मात्र प्रयत्न करायला हवेत. आणि वाघवे संघाचे सध्या तरी तेच प्रयत्न सुरू आहेत की समोरच्या संघाला रोखायचं कसं. सगळ्यात महत्वाची गोष्ट चेंडू निर्धाव टाकावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. पंकज पुढचा चेंडू घेऊन मात्र मोठा फटका खाण्याचा प्रयत्न जरूर केला. स्ट्रेट ड्राईव्ह होतोय. किती धावा मिळतील या चेंडूवर आणि अशा पद्धतीने हा विजयी चौकार येतोय. सामना संपलाय आणि विजय संपादन केलाय तो म्हणजे भाईंदर बॉईज या संघाने. या स्पर्धेतून बाद होतोय वाघबेचा संघ. धन्यवाद, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात आणि अतिशय चांगला खेळ आपल्याला बघायला मिळाला. शेवट